ज्याची बायको अपमानात, ज्याची बायको गरिबीत आणि ज्याची बायको आजारपणात सोबत असेल ना महाराज, त्यांना आताच्या काळामध्ये भाग्यवान समजा स्वतःला. आजारपणात कोणी तुमच्याजवळ थांबत नाही, गरिबीत तुमच्याजवळ कोणी थांबत नाही, आणि तुमच्या अपमानात तुमच्याजवळ कोणी थांबत नाही. ज्याची बायको गरिबीत साथ देत असेल तिला चांगले दिवस दाखवण्याची जबाबदारी सुद्धा आपली, हे विसरू नका. ज्याची बायको आजारपणात सहकार्य करत असेल, नवले बरं, ज्यांच्या सुना म्हाताऱ्या सासऱ्यांच्या सेवा करत असतील त्यांनी स्वतःचं भाग्य समजा. सासवानी सुद्धा भाग्य समजा. का? आपला मुलगा आपली सेवा करेल यात नवल नाही शिरपूरकर, ते आपलं रक्त आहे, आपल्या इस्टेटीवरती जीवन जगतोय तो. आपला मुलगा आपली सेवा करेल यात नवल नाही, पण परक्याची पोरगी 2 दिवस झाले तुमच्या घरात आली, मायबाप म्हणून तुमची सेवा करते, तुम्ही नशीबवान आहे. ईश्वराच्या कृपेनं तुम्हाला आताच्या काळामध्ये तुमचं घर सांभाळणारी चांगली सून भगवंताने पाठवली.